सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। दादा काय सांगाल, शेवटच्या अगदी काही मिनिटापर्यंत राष्ट्रवादी आणि भाजप युती होईल का नाही या साशंकतेमध्ये फलटण तालुका होता, परंतु शेवटी घड्याळाला बरोबर भाजपाची साथ मिळाली। कोण म्हणलं तुम्हाला की असं होणार होतं? चर्चा होती। अजिबात नाही। मुळातच लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि भारतीय जनता पक्ष, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील, हा माननीय शिवरूपराजे खर्डेकर, हा जो एकत्रित आमचा महायुतीचा घटक पक्ष आहे, ते आम्ही कायमच आमदारकी असेल, जशी आम्ही नगरपालिका जिंकली, नगरपालिका असेल, त्याच परिस्थितीमध्ये आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला एकत्रित सामोरं जाणार आहे। त्यामुळे काय विषय नव्हता असं कोणी काय म्हणलं तरी। नुकत्याच काही दिवसापूर्वी सह्याद्री कदम हे राष्ट्रवादीमध्ये गेले होते आणि आज त्यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्याशी तुमची लढत होत आहे। या लढतीकडे आपण कसं पाहता? मी त्यांना शुभेच्छा देतो। फक्त तो जो प्रश्न तुम्ही त्यांना म्हणजे मला विचारला, त्याच्याऐवजी तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा की 13 दिवसामध्ये असं काय घडलं की त्यांनी तो पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत। या लढतीकडे आपण कसं पाहता? मी जिंकणार, 100% जिंकणार। अख्खा जिल्हा परिषद मतदारसंघ आमचा जिंकणार आणि या तालुक्यातल्या भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, खासदारांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका आमचे सगळे 8 जिल्हा परिषद गट आणि आमचे 16 पंचायत समितीचे गट म्हणजे पंचायत समिती सदस्य हे ताकदीनं निवडून येणार आणि या पंचायत समितीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकणार। आजपर्यंत फलटण तालुक्याच्या निवडणुका पाण्यावर होत्या, परंतु पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी चौफेर पाणी आणलं आहे। यामुळे भाजपा राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल असं आपल्याला वाटतं? 100% ही निवडणूकसुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विकासाच्याच मुद्द्यावर लढतील। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते पुन्हा ही टीका टिप्पणी न करता ही निवडणूक या तालुक्याच्या विकासासाठी, या तालुक्यातल्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकणार, लढवणार आणि जिंकणार। अजितदादा नगरपालिकेच्या वेळेस प्रचाराला आले नव्हते, यावेळेस येतील का? तुम्हाला काय वाटतं? हा वरिष्ठ लेवलवरचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका असतात, पण येतील, नक्कीच येतील, काय अडचण नाही, कारण शेवट आमची या ठिकाणी युती आहे। जिल्हा परिषदेवर भाजपचा कोणत्याही परिस्थितीत झेंडा फडकवायचा। सातारा जिल्ह्यात भरपूर बैठका सुरू आहेत, आपण या बैठकाबाबत काय सांगाल? जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्ष वाढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे। जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आम्ही महायुती म्हणूनच सगळीकडे आहे, पण या तालुक्यात पुरतं जर तुम्ही विचार केला तर आम्ही इथं महायुती म्हणूनच सगळ्या निवडणुका एकत्रित लढणार, एकत्रित जिंकणार, एकत्रितच सत्तेत जाणार। महायुती म्हणून लढणार, मग धनुष्यबाण पण महायुतीत आहे। मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की या तालुक्यामध्ये जी युती आहे ती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि मित्र पक्ष जे आम्ही एकत्रित काम करतो, जे विधानसभेला आमच्याबरोबर होते ते सगळे। धन्यवाद दादा आणि आपणास शुभेच्छा। थँक्यू। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।